श्री निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा अहिल्यानगर या ठिकाणी पार पडला। कसा हा सोहळा पार पडतो, कशा पद्धतीने या सोहळ्याचं आयोजन समाधी संस्थांकडून केलं जातं, या संदर्भात बोलण्यासाठी पालखी सोहळा प्रमुख नवनाथ महाराज गांगुडे आपल्या सोबत आहेत। महाराज, काय सांगाल, कशा पद्धतीने हा सोहळा पार पडला? एका जनार्दनी शरण समाधी पाहता जाण संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांचा 728वा समाधी सोहळा आज आपल्या श्री क्षेत्र अहिल्यानगर या ठिकाणी संपन्न झालेला आहे। त्याचबरोबर संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची समाधी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे। समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी या संत एकनाथ महाराजांच्या अभंगाप्रमाणे निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा 2 ठिकाणी साजरा होत असतो। का ज्येष्ठ वद्य द्वादशीला समाधी सोहळा असतो आणि ज्येष्ठ वद्य द्वादशीला आपली पालखी अहिल्यानगर या जिल्ह्यात ठिकाणी शहराच्या ठिकाणी उपस्थित असते। काल सायंकाळी आपण या ठिकाणी आलो आहोत। आज सकाळी 10 ते 12 संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांचे विश्वस्त तथा पुजारी हरिभक्तपरायण जयंत महाराज गोसावी यांच्या मुखरविंदातून आपली समाधी सोहळ्याचे कीर्तन झाले। निवृत्तीराज बैसरे समाधी सुचित चिन्मय ते ज्योत उजळली याप्रमाणे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचं समाधी सोहळ्याचं हे अभंग गाऊन आपले गुलाब पुष्प आणि पुष्प गुलाल टाकून पालखीवर त्या ठिकाणी अत्यंत सर्व भाविकांचा रसमय आनंदमय वातावरणामध्ये अत्यंत उत्साही वातावरणामध्ये समाधी सोहळा आपला आजच्या या ठिकाणी साजरा झालेला आहे। यावेळेस आपले सन्मान्य या शहराचे आमदार संग्राम भैया जगताप हे या ठिकाणी उपस्थित होते। अविनाश तात्या घुले होते, महापालिकेचे उपायुक्त या डेरले साहेब ते या ठिकाणी उपस्थित आहे। सर्वच मंडळी, महानगरपालिका असेल, जिल्हा प्रशासन असेल, त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, त्याप्रमाणे हमाल पंचायत, जिल्हा पंचायत असेल, यांच्या सर्वांच्या समन्वयातून वारकऱ्यांची व्यवस्था तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही, आमच्या दैवात आमच्या प्रारब्धामध्ये असलेली भगवंताची सेवा, वारकऱ्यांची सेवा ही घडत राहावं। का गुढी उभा राहावी वाटही चालावी पंढरीची, टाळी वाजवावी गुढी उभा राहावी वाटही चालावी पंढरीची या न्यायाप्रमाणे पंढरपुरात जाणारा प्रत्येक वारकरी अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला जातोय। पण त्या ठिकाणी आपल्याला जाणं जरी शक्य होत नसेल, पण ज्या वारकऱ्याला जायचंय त्याच्या सेवेसाठी ही सगळी मंडळी तत्पर असते। मी आपल्या संस्थांच्या वतीनं, आपल्या या पालखी सोहळ्याच्या वतीनं मी सर्वांचे मनापासून आभार मानतो। नेमकं कोणाचं कीर्तन पार पडलं, कशा पद्धतीने या कीर्तनाचा आस्वाद साधारणतः किती नागरिकांनी घेतला? या ठिकाणी असंख्य बहुसंख्य या ठिकाणी वारकरी भाविक ही पंचक्रोशीतील सगळी मंडळी प्रतिवर्षाप्रमाणे समाधी सोहळ्याच्या कीर्तनाकरता येत होती। अंदाजे एक 30-35-40 हजार हा समाज या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित आहे। काही बहुसंख्य समाज हा शहरातल्या विविध भागामध्ये आपल्या व्यवस्थेनुसार त्या ठिकाणी असतो। या ठिकाणी जयंत महाराज गोसावी आपले वंश परंपरागत पुजारी यांची कीर्तन सेवा प्रतिवर्षाप्रमाणे त्यांची आजची सेवा झाली। काय सांगितलं कीर्तनातून त्यांनी? कीर्तनाच्या माध्यमातून निवृत्तीनाथ महाराज हे ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले बंधू नव्हे तर गुरु आहे। श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, ज्ञान भक्ती वैराग्य गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, असा एकच योगी 728 वर्षापूर्वी या भूतलावर अवतीर्ण झाला आणि आपल्या संपूर्ण वारकऱ्यांना फक्त त्यांचं नाम जरी घेतलं, नाम जपता निवृत्ती नयेची होय पुनरावृत्ती, आपल्या जीवनाचं पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलं या न्यायाप्रमाणे संत निवृत्तीनाथ महाराजांचे निस्ते चरणाचं जरी दर्शन झालं, निस्ते समाधीचं जरी जीवन झालं, समाधीचं जर कीर्तन जरी ऐकलं तर आपल्याला अनन्यसाधारण या समाधीच्या जीवनामध्ये समाधी सोहळ्याच्या कीर्तनाचं सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व इतर संतांनी सांगितलेलं आहे। आपण सगळेजण काम करता पुढे जात आहे अत्यंत चांगल्या प्रकारे, अगदी रथाची सजावट असेल, अति प्रत्येक वारकऱ्याची सेवा करण्याचं काम असेल, त्याची सुविधा मिळाली पाहिजे याची काळजी या संपूर्ण आपल्या दिंडीचे अध्यक्ष मंडळी असतील, उपाध्यक्ष असतील, सर्व पदाधिकारी असतील, कमिटी असेल, हे घेत आहेत। हे देखील आपल्या दिंडीचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून या ठिकाणी आवितात्या गुलेंच्या माध्यमातून देखील एक चांगल्या प्रकारचं नियोजन आपल्याकडे केलं जातं। अनेक लोक या ठिकाणी आपल्याला सेवा देण्याकरता येत असतात, तर मी अधिकच्या वेळ काही घेणार नाही। आता 2-3 वेळा त्यांनी सूचना दिली बसा उठा, त्यामुळे आम्ही काय फार वेळ घेत नाही, तुम्ही बराच वेळापासून बसलेले, पण तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी आमच्या अहिल्यानगरला एक सेवा करण्याची संधी देता। आपण पुढे जरी गेला तर वर्षभर हे तुमच्या सर्वांच्या, जसं निवृत्तीनाथ महाराजांनी तुम्हाला विचार दिला, एक वारसा दिला, विचाराचा वारसा दिला, तसा तो वारसा तुम्ही प्रत्येक गावामध्ये घेऊन जाता, तसं आमच्या शहरामध्ये घेऊन जाता आणि तो वारसा वर्षभर
पुढच्या वर्षी तुम्ही उसपर्यंत टिकून ठेवण्याचं काम हे तुमच्या जे सगळ्यांच्या माध्यमातून जे आम्हाला प्रेरणा मिळते ते टिकून ठेवण्याचं काम आम्ही वर्षभर करत असतो. त्यामुळे असेच प्रत्येक वर्षी तुम्ही येत जा आणि प्रत्येक आमच्यासारख्या कार्यकर्त्याला पुढच्या वर्षीपर्यंतची ऊर्जा देत जा अशीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय श्रीराम.